याच विषयीची मोठी बातमी आहे। राम मंदिर सोहळ्यानिमित्त मुंबईतही राममय वातावरण पाहायला मिळते। राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि अयोध्येमध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा होत असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय। अयोध्येमध्ये आज राम मंदिराचं लोकार्पण होत आहे आणि असं असताना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राम भक्तांकडून जल्लोष केला जातोय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? देशभरात आज प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे आणि त्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा मागे नाहीये। मुंबईमध्ये कसं चित्र सध्या दिसतंय? निश्चितच परा, गेल्या 84 वर्षापासून जे राम मंदिरामधून जे राम भक्त आपल्या भक्तीचं एकंदरीत जपणूक करत आहेत, अशा कॉटन ग्रीनच्या राम मंदिरात आपण उभे आहोत आणि या ठिकाणी आपल्याशी बातचीत करण्यासाठी जे मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, बाबासाहेब मिसाळ, ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, गेल्या 4 दिवसापासून आम्ही कार्यक्रम बघतोय, कशा प्रकारचे आयोजन तुम्ही आयोजित केलेले आहेत आणि राम भक्तांसाठी ते कोणती पर्वणी असेल? गेले 84 वर्षे चाललेला हा उत्सव आणि ह्या वर्षी बी अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलल्लाचा प्रतिष्ठापनाचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त ह्या राम मंदिरमध्ये बी आपण ह्या वर्षी गेले 18 तारखेपासून रोज दीपोत्सव आहे। 18 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले, दर्शन करून गेले। आजही बी गेले 4-3 दिवस आपण दीपोत्सव करतोय। आज 22 तारीख आहे। आज 22 तारखेला सकाळी 9:30 वाजल्यापासून होम होईल, पुन्हा पूजा आहे, रामाचा अभिषेक आहे आणि 12:30 वाजता मोठी आरती होईल रामाची। नंतर झांज पथक आहे, दुपारी 1 वाजता लेझिम पथक, नंतर परत हनुमानकांचं भजन होईल, नंतर संध्याकाळी परत दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने पार पडेल। पुन्हा संध्याकाळी रात्री 9 ते 11 कीर्तन होईल। ह्या राम मंदिरचे विश्वस्त अतुल गणात्रा, श्यामसुंदर मखऱ्या, SK नेमानी, पुन्हा आपले सुरेशभाई कोटक, हे माझ्या बाकी सर्व सहकार्याच्या सहाय्याने हा प्रोग्राम आपण साजरा करतोय। निश्चितच परा, आपण पाहू शकतो की एकंदरीत फुलांची सजावट असेल, इथे सुंदर अशी मोठी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि हनुमान यांची मूर्ती आहे। गेल्या 84 वर्षापासून रामनवमीचा मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो, मात्र आज रामनवमीला साजेसा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। भक्त सकाळपासून या ठिकाणी दर्शनाला गर्दी करत आहेत। प्रत्येक भक्तासाठी या ठिकाणी एक वेगळा प्रसादाचा काउंटरही केलेला आहे आणि जी सजावट आहे एकंदरीत आपण इथलं पाहिलं तर राम भक्तांसाठी आजचा दिवस दक्षिण मुंबईतील राम भक्तांसाठी विशेषतः या मंदिराच्या मुळे कुठेतरी खास होऊ शकतो आणि म्हणूनच असंच वातावरण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये भाजपकडूनही करण्यात आलेलं आहे। कारण ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं की मंदिरांमध्ये सजावट करा आपापल्या इथल्या आणि याशिवाय सायंकाळी दीप उत्सव करून आपणही या राम प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये आहे त्या जागेवरून सहभागी व्हा आणि याच आव्हानाला प्रतिसाद देत वेगवेगळ्या मंदिर विश्वस्तांनी स्वतःहून या ठिकाणी तयारी केल्याचं पाहायला मिळतं। याशिवाय भाजपनेही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि भाजप प्रदेश कार्यालयासमोरही आज मोठ्या प्रमाणात उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण संपूर्ण मुंबईमधील जी मंदिरं आहेत किंवा कशा पद्धतीचं वातावरण दिसतं त्याचे अपडेट्स आपण घेत आहोत आणि तुमच्याकडूनही इथले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।